दुसरा ऑप्शन हा नाहीच आहे त्यामुळे. आणि माझ्याकडे अशी कुठल्या कामाला बाई पण नाही की मंदिराजवळ गेलीस तर माझं एक लक्षात आलं आणि मी ते पाहिलं पाहून मला थोडीशी भीती वाटली. भीती म्हणण्यापेक्षा हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले 9:30 आणि आज वार आहे गुरुवार. तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग हा येत आहे, म्हणजे बरेच दिवस म्हटलं म्हणजे तरी 4-5 दिवसांनी ब्लॉग येत आहे. मध्यंतरी हा एकही ब्लॉग आला नाही कारण की गेले 4-5 दिवसापासून ना हाताचं जे दुखणं होतं ते परत सुरू झालेलं आहे त्यामुळे. कारण की गेले 4-5 वर्षापासून उजवा हात जो आहे याचा हा जो टेनिस एल्बो जो हा आपला खोपर आहे हे यात थोडासा प्रॉब्लेम आहे. तर हात हा सुजलेला असतो, नेहमीच असतो, पण आता 4-5 दिवसापासून काय झालं आहे कारण झोपेत दाबला गेला आहे की काय कुणास ठाऊक, तर तो पुन्हा सुजला आहे आणि जे आपण जे दुखापत जी म्हणतो ती परत सुरू झालेली आहे त्याची. त्यामुळे आणि कसं आहे ना की उजवाच हात आहे हा आणि उजवा हात हा आपला कामाचाच आहे माझा तरी. कारण की सगळे कामं हे उजव्या हातानेच मला करता येतं. काही वस्तू उचलायची असेल ठेवायची असेल तरी उजवाच हात हा असतो. त्यामुळे मग त्या हाताला आराम हा नाहीच आहे. तर सारखा तो सूज त्याची जी आहे ती कंटिन्यू तशीच आहे. पुन्हा हात बोटं पुन्हा सूज येते. तर हातात कदाचित झोपेत रात्री दाबला गेला की काय त्याच्यामुळे तो पुन्हा त्याचं दुखणं जे येते ते पुन्हा उमळले. तर 2 दिवस त्याच्यातच गेली माझी. कशात चित्त पण नव्हतं लागत, काहीच नाही. कारण कसं आहे ना आपलं थोडंफार दुखलं तर आपलं सगळं मन किंवा चित्त सगळं त्याच्यात असतं. आणि कामं म्हटली म्हणजे कामं तर हे आपल्याला करावीच लागतात कारण की दुसरा ऑप्शन हा नाहीच आहे त्यामुळे. आणि माझ्याकडे अशी कुठल्या कामाला बाई पण नाही की तर ती करू शकते. आता अभि म्हटली म्हणजे ती मुलीचीच म्हटली जाते जात, तर तिला हवं तेवढं काम ती करते. पण बाकीचं आता कसं आहे की परीक्षेचा पिरियड आहे त्यामुळे तिला पण मी जास्त कामं सांगू शकत नाही. तरी तिच्या परीने तिला होते तेवढं ती करतेच. चांगलंच सांगते, तिकडनं मान हलवते, ती करतेच ती. तर असं नाही, आत्ता 4 दिवसापासून तर देवपूजा वगैरे नव्हती माझी, 4 ते 5 दिवसापासून. तर आज मी म्हटलं चला आता सगळं आवरून झालेलं आहे, देवपूजा वगैरे करते. तर असं एक देवपूजा करायला मंदिराजवळ गेलीस तर माझं एक लक्षात आलं आणि मी ते पाहिलं पाहून मला थोडीशी भीती वाटली. भीती म्हणण्यापेक्षा खूप घाबरले मी, कारण की आपल्या कानावर आलेलं असतं की असं असं झालं तर असं असं होऊ शकतं. त्यामुळे मी पाहिल्यावर मी खरंच खूप घाबरले. तर एक मिनिट तुम्हाला मी ते दाखवते. तर देवपूजा माझी अजून बाकी आहे सगळं, कारण की 5 दिवसापासून देवपूजा वगैरे काहीच नव्हती. आणि म्हटलं आता चला देवपूजा करायला आज घेतच होते. तर माझं लक्ष हे जे आपलं कलशाचं नारळ आहे, जे आपण कुलदेवतेचं प्रतीक म्हणून ठेवतो, तर याला ना तडा गेलेला आहे. तुम्हाला दिसत असेलच. हा एक तडा आहे इकडे, हा दुसरा तडा आहे आणि हा तिसरा तडा आहे. तर नारळाला आहे ना अचानक असे तडे गेलेत. तर मी हे नारळ जे आता फर्स्ट टाईम तर नाही झालेलं आहे असं की 5 दिवस 4 दिवस देवपूजा ही बंद आहे. तर खाली पाणी पण आहे, चला वा असं पण नाही की पाणी नाही आहे. हे पहा, नारळाला पाणी पण आहे. चला वा तुम्ही असं म्हणू शकता की नारळ सुकलं आहे म्हणून पण तळा जाईल, पण नारळ खालून बघत असाल तुम्ही तर पूर्ण ओलं आहे कारण कलशात पाणी आहे. तर आता हे काढून घेणार आहे मी. तर हे पहा, अचानक कलशाला आहे ना तडे गेलेले हे पहा, इकडनं पण आहे. आणि मी देवपूजा करायला बसणारच होते. म्हटलं चला आता कलश वगैरे स्वच्छ हे करून घेते सगळं. आणि इकडं पण ओलसर आहे, असंही नाही की पूर्ण कोरडं झाले नारळ. हे पहा, आणि माझ्यासोबत हे फर्स्ट टाईम झालेलं आहे, पहिल्यांदा असं झालेलं आहे. हे मी काढून घेणार आहे. मग उद्या शुक्रवार आहे तर नवीन स्थापना जी ना ती कलशाची उद्या करेल. आणि माझ्यासोबत ते पहिल्यांदा झाले कारण की मी गेले 9 ते 10 वर्षापासून माझा हा कलश जो आहे तो आहे, म्हणजे पहिल्यांदा झालं आहे असं माझ्यासोबत. आणि एकदाच सुरुवातीला मी जेव्हा स्थापना केलेली त्यावेळेस कलशाला कोंब आलेला, त्याला असं झाड वगैरे आलेलं होतं. तर मग मी ते झाड मोठं केलं, कुंडीत वगैरे असं लावलं. पण कसं आहे ना की घर चेंज केलं, ते केलं, स्वतःचं घर नसल्यामुळे मी त्याला जमिनीत लावू शकले नाही. आणि मग ते कुंडीतच ते मोठी कुंडीत पण लावलं, पण मग ते नंतर त्याची वाढच झाली नाही, तर ते सुकलं वाळलं. मग मी ते पुन्हा त्याचं मूळ वगैरे काढलं आणि ते मी
त्याला आपण म्हणतो ना विसर्जित केलं. आणि त्यानंतर म्हणजे बऱ्याच असं 5-6 वर्षांनंतर हे आता असा हा प्रसंग आलेला. आणि मी 1-2 ठिकाणी ऐकलेलं किंवा मला सांगितलेलं पण की तळा वगैरे जाऊ द्यायचा नाही कलशाला वगैरे असं तसं. आणि मी आज पाहिलं तर मी प्रचंड घाबरले, खरं सांगते मी तुम्हाला. कारण की असं काही ऐकलेलं असलं ना आपल्यासोबत जे घडलं तर भीती वाटते अपसूक. मग मी ब्राह्मणाला कॉल केलेला आत्ताच आणि ते मला म्हटले की ताई घाबरू नको, टेन्शन काही घेऊ नकोस तू. तर त्याचं एक कारण असू शकते की हे आपलं कुलदेवतेचं प्रतीक आहे आणि नक्कीच तुमच्यावर काहीतरी मोठं संकट हे येणार होतं, पण ते कलशावर आलेलं आहे किंवा ते कलशाने घेतलेलं आहे. त्या संकटातनं तू सुटली किंवा ते संकट तुझ्यापर्यंत आलेलं नाही आहे, हे एक आहे त्याचं शास्त्र. आपल्यावर आलेलं खूप भयानक संकट असेल तर ते सगळं संकट याच्यावर गेलेलं आहे म्हणून हात तडा गेलेला आहे असं समजायचं. आणि आपण त्या संकटातनं मुक्त झालेलो आहोत, ते संकट टळलं आहे, तर याचं देवाला आभार मानायचं आणि आता त्याला म्हणे विसर्जित करून द्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या कलशाची स्थापना करायची आहे. तर हे माझ्यासोबत पहिल्यांदा झालेलं आहे. आणि मी ज्यावेळेस पाहिलं खरं सांगते मी खूप घाबरले, खूप म्हणजे खूप घाबरलेले होते. कारण की कसं आहे ना की आधीच आपल्याने चांगलं काही होत नाही, आपलं काही चांगलं होत नाही, त्यात अजून म्हटलं काय होतं नाही होते म्हणून. आणि बाकी काय नाही, बाकी तर आपले स्वामी आहेतच पाठीशी, त्यामुळे स्वामींवर विश्वास आहे, ते आहेत, त्यामुळे काही होणार नाही, काडीला किंवा केसालाही धक्का लागणार नाही आपल्या. तर असं कुणासोबत झालेलं आहे असेल तर मला नक्कीच सांगा. आणि त्यामागे शास्त्र पण असेल तर मला ब्राह्मणानंतर एवढंच सांगितलेलं की असं असं असू शकतं किंवा आहे, तर तू टेन्शन घेऊ नको म्हणून. तुम्हाला त्यामागचं काही शास्त्र माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगाल. सकाळी सकाळी जसं काही झालं तर थोडंसं मूड अप पण झालेलं आणि थोडंसं मला भीती पण वाटलेली, पण इट्स ओके. काही गोष्टी ज्या आपण आस्तिक आहोत तर आपण नक्कीच हे मानू शकतो. जर आपल्यासोबत आपण देव मानतो तर नक्की त्या गोष्टी पण आपल्याला मानायलाच हव्यात. पूजा करून घेते, सगळं स्वच्छ करून घेते, कारण की 5 दिवस देवांना किंवा देवघराला हातच लावलेला नाही. पटपट पटपट आवरून घेते आणि बस आपले स्वामी विराजमान आहेत, त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्या नक्की पाठीशी आहे. तर चला आता कलशाला पण मी हे करून घेते आणि उद्या शुक्रवार तर उद्या पुन्हा त्याची एकदा स्थापना करून घेते, नवीन कलश वगैरे आणून. तर चला. तर यापुढे व्हिडिओ कुठला रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ शूट झालेलंच नाही, कारण की पुन्हा हाताचं एवढं दुखणं वाढलेलं होतं ना, तर मी दिवसभर अशी समजू शकते पडूनच होते. आणि मग शेवटी म्हटलं अंगावर आता किती काढणार, म्हणून आम्ही सायंकाळी डायरेक्टली दवाखान्यातच आलेलो होतो. आणि हाताला बेल्ट पाहत असाल तर हा बेल्ट मला नाशिकच्या डॉक्टरांनीच दिलेला होता 3-4 वर्षापूर्वी, तर तो लावूनही काहीच उपयोग झालेला नव्हता. आणि मग शेवटी डॉक्टरांकडे जावं लागलं. तर डॉक्टर म्हटले की 3-4 दिवस तरी रिकव्हरीला लागतीलच. मलम औषधं जी काय होती ती दिलेलीच आहेत. तर यापुढे पण मी शूट केलेलं नाही कारण की मूडच नव्हता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा.